मराठी निबंध. निबंधाचा विषय आहे पावसाळ्यातील एक दिवस. जून महिना लागला की पावसाला सुरुवात होते. पाऊस हा तर सर्वांनाच आवडतो, पण पाऊस अत्यंत लहरी आहे. तो काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पडतो. तर कधीकधी पाऊस उग्र रूपही धारण करतो. मला मात्र रिमझिम पडणारा पाऊसच खूप आवडतो. असाच पावसाळ्यातील एक दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे. एके दिवशी पहाटे मला जाग आली ती पावसाच्या आवाजानेच. मी उठलो आणि खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता. पावसाच्या धारा दिसत होत्या. रस्ते तर पाण्याने भरून गेले होते. मी आणि माझे आई-बाबा आणि माझी छोटी बहीण सखी, आम्ही सर्वजण खिडकीतून पाऊस पाहू लागलो. तो मुसळधार पाऊस पाहून आई म्हणाली, "अथर्व, आज तू शाळेत जाऊ नकोस." मनातल्या मनात मी खुश झालो. त्या कोसळणाऱ्या पावसाकडे पाहून बाबांनीही ऑफिसला सुट्टी घेण्याचे ठरवले. त्यामुळे तो दिवस अचानक आमच्या सुट्टीचा दिवस ठरला. रात्री सुरू झालेला तो पाऊस अजूनही थांबला नव्हता. सारे रस्ते जलमय झाले होते. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे गाड्या बंद पडल्याची बातमी टीव्हीवर समजली. रस्त्यावरील गाड्याही मुंगीच्या वेगाने जात होत्या. पाऊस थांबतच नव्हता. त्यामुळे रस्त्यावरची पाण्याची पातळी वाढत होती. परंतु वातावरणात मात्र एक सुखद गारवा जाणवत होता. साहजिकच या दिवशी सर्वांना घरीच राहावे लागले. आईने जेवणाचा मस्त बेत केला. टीव्ही पाहत, कॅरम, ल्युडो खेळत आणि भरपूर गप्पा मारत आम्ही तो दिवस खूपच मजेत घालवला. दुसऱ्या दिवशी जाग आली ती आईच्या आवाजाने. आई मला शाळेत जाण्यासाठी उठवत होती. मी खिडकीत पाहिले तर तो कालचा खट्याळ पाऊस गडप झाला होता आणि स्वच्छ लखलखीत ऊन पडले होते. पण मला मात्र कालचा पावसाळ्यातील मजेशीर दिवस कायम लक्षात राहिला.